एव्हरीवन, नमस्कार, जय शिवराय सर्वांना. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ह्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन इन्कम करू शकता. बरेच लोकांच्या डोक्यामध्ये डाऊट्स असतात की सगळं खरं आहे, मी एनरोल केल्यानंतर इन्कम कशा प्रकारे होणार, काय काम मला करावं लागेल, कंपनी मला वर्क प्रोव्हाइड करेल का, असे मल्टिपल क्वेश्चन्स तुम्हाला लोकांच्या डोक्यामध्ये असणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी क्लिअर करून देते. पहिली गोष्ट म्हणजे हा कोणताही जॉब नाही आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. असं नाही की तुम्ही स्टार्ट करताय, तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट करताय आणि तुम्हाला कंपनीच्या साईडने काही काम दिलं जाईल लाईक डेटा एंट्री वगैरे. कारण की खूप लोकांच्या डोक्यामध्ये एक मिथ असतं की कंपनी आम्हाला असं काहीतरी काम देईल, आम्ही ते काम पूर्ण करून द्यायचं आणि त्यानंतर कंपनी आम्हाला मंथली बेसिसवरती सॅलरी देईल. सो असं अजिबात काही वर्क नाही आहे. बेसिकली ह्या डिजिटल स्किल्स शिकून तुम्ही ऑनलाईन इन्कम जनरेट करू शकता. ह्या स्किल्सला मॉनिटाईज करून तुम्ही 3 प्रकारे बेसिकली इन्कम जनरेट करू शकता. पहिलं म्हणजे फ्रीलान्सिंग. आता तुम्हाला माहिती आहे आजच्या टाइममध्ये हाय डिमांडिंग स्किल्स कोणत्या कोणत्या आहेत. त्या सर्व स्किल्स तुम्हाला ह्या पॅकेजेसमध्ये प्रोव्हाइड केले जातात, विच इज फायनान्स एक्सपर्ट पॅकेजमध्ये. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, फेसबुक ॲड्स, कॅनवा एडिटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग, यूट्यूब मास्टरी, इंस्टाग्राम मास्टरी, लिंक्डइन मास्टरी अशा मल्टिपल स्किल्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून दिले जातात. तुम्ही कोणती एक स्किल पकडून फ्रीलान्सिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक स्किल शिकताय व्हिडिओ एडिटिंग, जस्ट एक्झाम्पल सांगते. ती स्किल तुम्ही शिकताय, त्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट्स वगैरे भेटले जातात. माझा एक्सटर्नल सपोर्ट तुम्हाला भेटून जातो. कशा प्रकारे तुम्ही स्टार्ट करू शकता, कुठे डाऊट येत आहे तर तुम्ही डिरेक्टली माझ्यासोबत 1-on-1 कनेक्ट करू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला पर्सनली गाईड करून देईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणती स्किल शिकताय, स्किल शिकून झाल्यानंतर फ्रीलान्सिंगच्या खूप साऱ्या वेबसाईट्स असतात. बेसिकली freelancer.com, fiverr.com अशा मल्टिपल वेबसाईट्स असतात. तिथे तुम्ही प्रोजेक्टसाठी अप्लाय करू शकता. विदिन 30 to 35 डेज किंवा 2 महिन्यामध्ये तुम्हाला खूप चांगले प्रोजेक्ट्स वगैरे भेटायला सुरुवात होते. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला अजून एक्स्ट्रा करायचं आहे तर सेम तुम्ही इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट देखील बनवू शकता फ्रीलान्सिंग रिलेटेड, आणि तिथून देखील तुम्हाला लीड्स भेटतील ज्यांच्यासाठी तुम्ही काम करू शकता. जर मी तुम्हाला सांगायला गेले आजच्या टाइममध्ये पर्टिक्युलर एका रीलसाठी चार्जेस 300 ते 500 रुपये पर रील चार्जेस घेतात. सो तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 10 क्लायंट्स देखील आहे तर तुम्ही अंदाजा लावू शकता की तुम्हाला केवढ्या लेवलवरती रिझल्ट भेटणार आहे. अशा मल्टिपल स्किल्स आहेत. मी फक्त व्हिडिओ एडिटिंग हे एक एक्झाम्पल दिले कारण की समजून यावं म्हणून. हे झालं फ्रीलान्सिंग. आता फ्रीलान्सिंगसाठी क्लायंट्स कोण प्रोव्हाइड करणार ताई, हा पण प्रश्न असेल ना तुम्हाला. तर बेसिकली मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. प्लस आपला फ्रीलान्सिंगचा कोर्स देखील आहे ज्यामध्ये सगळं शिकवलेलं आहे. क्लायंट्स कुठून भेटणार, कशा प्रकारे भेटणार, क्लायंटसोबत कम्युनिकेट कसं करायचं, त्यांना सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करायच्या, सगळं काही तुम्हाला इथे 0 पासून शिकवलं जाणार आहे. ठीक आहे. सो हे झालं फ्रीलान्सिंगचं. आता दुसरा ऑप्शन येतो विच इज अफिलिएट मार्केटिंग. तुम्हाला माहिती आहे आजच्या टाइममध्ये खूप जास्त ट्रेंडिंगवरती आहे अफिलिएट. पण एक मिथ असतं लोकांच्या डोक्यामध्ये की यार अफिलिएट म्हणजे लोकांना जोडायचं काम आहे का, नेटवर्क मार्केटिंग का. तर असं अजिबात नाही. अफिलिएट मार्केटिंग इज ऑल अबाउट सेल्स. ठीक आहे. तुम्हाला फक्त कॉन्टेंटच्या माध्यमातून प्रमोट करायचं आहे. आता तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्रामवरती बरेचसे रील्स क्रिएटर असतात जे वेगवेगळे प्रोडक्ट्स प्रमोट करत असतात. राईट. ते बोलतात की तुम्हाला जर ह्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंट करा, लिंक मी तुम्हाला सेंड करून देईल. जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर क्रिएटरच्या लिंकवरती जाऊन, त्यांनी शेअर केलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो प्रोडक्ट परचेस करता, तेव्हा त्या क्रिएटरला तो पर्टिक्युलर ब्रँड काही कमिशन प्रोव्हाइड करतो. आता सेम आपल्याला जे ग्रोथ ॲडिक्टेड पॅकेजेस प्रोव्हाइड करतं, कोर्सेस प्रोव्हाइड करतं, ते आपण प्रमोट करू शकतो आणि त्या थ्रू आपली इन्कम होते. आता तुम्हाला ह्यामध्ये फायदे असे आहेत की तुम्हाला स्वतःचा प्रोडक्ट बनवायचं नाही, कंपनी ऑलरेडी पॅकेजेस प्रोव्हाइड करते, तुम्हाला हाय कमिशन भेटत आहे, तुम्ही घर बसल्या करू शकता, तुम्हाला ऑफलाईन जाऊन काम करायची गरज नाही पडत. आणि मी तुम्हाला सांगते आजच्या टाइममध्ये 90% गृहिणी आहेत ज्या खूप चांगल्या लेवलवरती ग्रो करत आहेत, ज्या ह्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, खूप चांगल्या लेवलवरती ग्रो करत आहेत. सो अफिलिएटमध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की यार हे काम तर असे तसे, पण नाही, ह्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. ठीक आहे. तुम्ही तुमची लाईफ बदलू शकता. नो मॅटर तुम्ही स्टुडंट आहात, वर्किंग प्रोफेशनल आहात किंवा गृहिणी आहात, तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे पार्ट टाइममध्ये काम करण्यासाठी. आता तिसरा ऑप्शन येतो विच इज इंटर्नशिप. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फ्रीलान्सिंग पण नाही करायचं, अफिलिएट पण नाही करायचं, तर तुमच्यासाठी अनदर ऑप्शन आहे इंटर्नशिप. आता जे स्टुडंट असतात, कॉलेज स्टुडंट वगैरे, त्यांना इंटर्नशिपची खूप जास्त गरज असते. राईट. सो तुम्ही इंटर्नशिपसाठी देखील अप्लाय करू शकता. जे पण कोर्सेस तुम्हाला भेटत आहेत ते पर्टिक्युलर कोर्सेस तुम्ही शिकून त्याचे सर्टिफिकेट्स ग्रॅब करून तुम्ही इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला गाईड करणार आहे कशा प्रकारे तुम्हाला इंटर्नशिप प्रोजेक्ट्स वगैरे भेटून जातील. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांचा एक डाऊट असतो की ठीक आहे ताई मला अफिलिएट करायचं आहे, पण काय त्यामध्ये गरजेचं आहे का की मला स्वतःची आयडेंटिटी रिव्हील करावी लागेल. असं अजिबात नाही आहे. आजच्या टाईममध्ये AI एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तुम्हाला स्वतःची आयडेंटिटी रिव्हील करून कॉन्टेंट बनवणं गरजेचं नाही आहे. करू शकत असाल, फॅमिली परमिशन असेल तर वेल अँड गुड. पण जर नसेल, खूपच मेजर इश्यू असेल, तर तुम्ही विदाऊट फेस देखील कॉन्टेंट बनवू शकता आणि तुम्ही चांगली इन्कम जनरेट करू शकता. त्याचे रिझल्ट्स देखील माझ्याकडे आहेत. माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये खूप स्टुडंट्स आहेत असे ज्यांना स्वतःची आयडेंटिटी रिव्हील नाही करायची पण तरी देखील ते अर्न करत आहेत. सो हे 3 वेज आहेत
तुम्ही फेसलेस वर्क देखील करू शकता स्वतःची आयडेंटिटी रिव्हील न करता. ह्यामध्ये तुम्हाला माझं पर्सनल सपोर्ट भेटणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि अजून जरी काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, सो दॅट मी तुमच्या त्या पर्टिक्युलर डाऊटवरती एक नवीन व्हिडिओ बनवून दे. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवरती, कारण की खूप असा कॉन्टेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे.